हॅलो फ्रेंड्स, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर बघतोय. त्यामध्ये आपल्या लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स मेकॅनिझम बघत होतो. त्यामध्ये तुम्ही SN1 आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम बघितलं, त्याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम बघितली आणि डिस्टिंग्विश बिटवीन SN1 अँड SN2 रिॲक्शन्स बघितलेत. आता त्या पुढचं पॅरामीटर या चॅप्टरचा आपल्याला सुरुवात करायचं आहे आणि त्यामध्ये आज आपल्याला शिकायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 SN2 रिॲक्शन, देन एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, देन इलिमिनेशन रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड, देन रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स, रिॲक्शन विथ अरिल हॅलाइड्स अँड रिॲक्शन्स ऑफ अरिल हॅलाइड्स. असं आपल्याला टोटल आज टॉपिक बघायचे आहेत. बघा किती वेळ लागतो त्याला, त्यानुसार जर जास्त वेळ लागणार असेल तर अजून एक व्हिडिओ त्यावर बनेल, अदरवाईज आज हे ऑलमोस्ट चॅप्टर संपू शकतं. मग आपण लास्ट लेक्चरला जे बघितलं आहे SN1 SN2, त्याचा पुढचा पार्ट सुरू करतो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 अँड SN2 रिॲक्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 अँड SN2 रिॲक्शन. मग यामध्ये पहिला फॅक्टर इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट. फर्स्ट फॅक्टर जो आहे तो इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट आहे. सबस्ट्रेट म्हणजे त्याच्यावर रिॲक्शन होणार आहे, म्हणजे थोडक्यात अल्किल हॅलाइड. मग कोणकोणता सबस्ट्रेट असेल तर सबस्ट्रेटनुसार रिॲक्शन होईल ते आपल्याला बघायचं आहे. मग आता सबस्ट्रेटनुसार विचार केला तर पहिला सबस्ट्रेट असतो अल्किल सबस्ट्रेट. अल्किल सबस्ट्रेट. मग अल्किल सबस्ट्रेटचा जर विचार केला तर त्यामध्ये टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी अँड मिथाइल सबस्ट्रेट, मिथाइल ग्रुप. टर्शरी अल्किल ग्रुप, सेकंडरी अल्किल ग्रुप, प्रायमरी अल्किल ग्रुप आणि मिथाइल अल्किल ग्रुप असे सर्व अल्किल ग्रुप्स आहेत. मग यांची रिॲक्टिव्हिटी जी आहे, SN1 रिॲक्टिव्हिटी आणि SN2 रिॲक्टिव्हिटीचा विचार केला तर इथून लेफ्ट टू राईट SN2 इन्क्रीजेस, लेफ्ट टू राईट SN2 इन्क्रीजेस अँड SN1 रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. SN2 ची रिॲक्टिव्हिटी थर्डशरी टू प्रायमरी पर्यंत इन्क्रीज होत जाते, म्हणजे प्रायमरी इज मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स SN2 रिॲक्शन. ड्यू टू लेस हिंडर्ड बॅकसाइड, न्यूक्लियोफाइल कॅन अटॅक फ्रॉम बॅकसाइड. प्रायमरी सबस्ट्रेटमध्ये लेस हिंडर्ड बॅकसाइड असल्यामुळे, लेस हिंडर्ड किंवा लेस बल्की ग्रुप असल्यामुळे, छोटे छोटे ग्रुप असल्यामुळे बॅकसाइड अटॅक पॉसिबल होतो, म्हणून SN2 रिॲक्शन प्रायमरीमध्ये सर्वात जास्त होते. पण टर्शरीच्या केसमध्ये कार्बोकटायन फॉर्मेशन हे चांगल्या पद्धतीने होतं, स्टेबल कार्बोकटायन तयार होऊ शकतो आणि म्हणून SN1 रिॲक्टिव्हिटी टर्शरीला सर्वात जास्त असते. म्हणजे झालं अल्किल सबस्ट्रेट सोबत. दुसरा सबस्ट्रेट कुठला आहे? दुसरा सबस्ट्रेट असू शकतो आपला विनाइल सबस्ट्रेट किंवा अलील सबस्ट्रेट म्हणूया. अलील सबस्ट्रेट. अलील सबस्ट्रेट. आता अलील सबस्ट्रेट कोणाला म्हणतात? अलील सबस्ट्रेट म्हणतात कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला अलील म्हणतात. हे क्लासिफिकेशनमध्ये आपण शिकलोय. मग अलील सपोज असं असेल CH2 डबल बॉन्ड CH अँड हिअर CH2X, हा अलील ग्रुप आहे. आता हा अल्फा कार्बन आहे ज्याच्यावर आपल्याला न्यूक्लियोफिलिक अटॅक करायचा आहे. अल्फा कार्बन ज्याच्यावर आपल्याला न्यूक्लियोफिलिक अटॅक करायचा आहे. मग SN1 चेक करूया, SN2 चेक करूया. जर SN1 झालं तर SN1च्या केसमध्ये हा हेट्रोलिटिक बॉन्ड ब्रेक होईल, C' बॉन्ड ब्रेक होईल आणि तुम्हाला काय मिळेल? CH2 डबल बॉन्ड CH अँड CH2 हिअर प्लस चार्ज. हेट्रोलिटिक बॉन्ड ब्रेकिंग होईल, हे इथं प्लस चार्ज येईल. नाव दिस प्लस चार्ज इज रेझोनन्स स्टॅबिलाइज. याचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन होईल. यू विल गेट CH2 हिअर प्लस चार्ज, सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. मग हे रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे.
due to resonance stabilization of carbocation, stable carbocation we obtain, and as stable carbocation is obtained, SN1 reaction is faster way. Due to formation of resonance stabilized carbocation, resonance stabilized carbocation, SN1 favors, SN1 रिएक्शन फेवर केली जाईल. सी पुढचा सबस्ट्रेट, सी सबस्ट्रेट, व्हिनिल सबस्ट्रेट, व्हिनिल सबस्ट्रेट. व्हिनिल सबस्ट्रेट कसा असेल, CH2 डबल बॉन्ड CHX. जर हा बॉन्ड हेट्रोलिटिकली ब्रेक झाला तर तुम्हाला काय मिळेल, CH2 डबल बॉन्ड CH प्लस अनस्टेबल कार्बोकॅटायन. व्हॉट वी गेट, अनस्टेबल कार्बोकॅटायन. डबल बॉन्डेड कार्बोकॅटायन हा कधीही अनस्टेबल असतो, अँड सिन्स अनस्टेबल कार्बोकॅटायन वी गेट नो SN1 रिएक्शन, नो SN1 रिएक्शन. SN1 होणार नाही. अच्छा, SN2 चा विचार करूया. मग SN2 मध्ये हा CH2 आहे, हा CH आहे आणि त्याला हॅलोजन लागला आहे. इथं एक p ऑर्बिटल आहे, याला पण एक p ऑर्बिटल आहे. हा sp2 हायब्रिडाइज आहे, हा सुद्धा sp2 हायब्रिडाइज आहे आणि हे p ऑर्बिटल आहे आणि हा त्याचा इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. हा इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. हा पाय बॉन्ड आहे. हा काय आहे, पाय बॉन्ड आहे. हा अल्फा कार्बन आहे. आता तुम्हाला जर न्यूक्लियोफिलिक अटॅक करायचा असेल ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, जो न्यूक्लियोफाइल अटॅक करणार आहे बॅकसाईडने, हा इथून बॅकसाईडने अटॅक करणार या अल्फा कार्बनवर. बट बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन दिस अल्फा कार्बन इज प्रोहिबिटेड. व्हाय, ड्यू टू दिस इलेक्ट्रॉन क्लाउड, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. देयरफॉर नो बॅकसाइड अटॅक, नो बॅकसाइड अटॅक पॉसिबल. इथं बॅकसाइड अटॅक पॉसिबलच नाही. बॅकसाइड अटॅक जर पॉसिबलच नाही तर नो SN2 रिॲक्शन, याच्यावर SN2 सुद्धा होणार नाही. नो SN1, नो SN2. विनाइल हलाइडवरती SN1 रिॲक्शन पण होत नाही, SN2 पण रिॲक्शन होत नाही अंडर ऑर्डिनरी कंडिशन, अंडर ऑर्डिनरी कंडिशन. नंबर डी, अरील सबस्ट्रेट. अरील सबस्ट्रेट, अरील म्हणजे बेंझिनिंग, बेंझिनिंगला लागलेला हॅलोजन. असं जर आपण विचार केला, इथं हा हॅलोजन ॲटम आहे. नाव दिस हॅलोजन टेक पार्ट इन रेझोनन्स स्ट्रक्चर. हॅलोजनची लोन पेअर इथं रेझोनन्समध्ये पार्टिसिपेट करते आणि हे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने मायग्रेट होतात. नाव दिस प्लस आर इफेक्ट, दिस इज प्लस आर इफेक्ट ऑफ हॅलोजन ॲटम produces double bond character in C-X bond. Double bond character develops in C-X bond of aryl halide due to plus R effect of halogen, plus R effect of halogen. मग डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप होतो याचा अर्थ काय, तो बॉन्ड स्ट्रॉंग तयार होतो, कारण सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्डची स्ट्रेंथ ही जास्त आहे, म्हणजे मोर स्ट्रॉंगर बॉन्ड तयार होतो. मोर स्ट्रॉंगर बॉन्ड तयार झाला तर बॉन्ड लवकर ब्रेक होणार नाही. मग बॉन्ड जर लवकर ब्रेकच होणार नाही तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार नाही. ठीक आहे, हा एक पॅरामीटर आहे. दुसरा आपला नॉर्मल पॅरामीटर जो आपण SN1 SN2 साठी डिस्कस करतोय, जर हा बॉन्ड हेट्रोलिटिकली ब्रेक झाला, जर हा बॉन्ड हेट्रोलिटिकली ब्रेक झाला तर आपल्याला काय मिळेल, फिनाइल कार्बोकॅटायन मिळेल. इथं प्लस चार्ज आहे अँड दिस हिअर प्लस चार्ज इज ऑन डबल बॉन्डेड कार्बन विच इज अनस्टेबल कार्बोकॅटायन. हिअर इट इज अनस्टेबल कार्बोकॅटायन.
डबल बॉन्डेड कार्बनवर कधीच पॉझिटिव्ह चार्ज नसतो आणि जर तो असला तर अनस्टेबल असतो आणि देअरफॉर नो SN1 रिॲक्शन. इथं SN1 रिॲक्शन होणार नाही. ठीक आहे. मग आता SN2चा विचार करूया. हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे. अशा पद्धतीने अल्फा कार्बन मी असं दाखवतो ही रिंग. हा अल्फा कार्बन, याला हॅलोजन लागलाय. आता इथं प्रत्येक ठिकाणी इथं जे कार्बन आहेत हे sp2 कार्बन आहेत सर्व आणि sp2 कार्बनला एक एक पाय बॉन्ड आहे. sp2 कार्बनला एक एक पाय बॉन्ड लागलेला आहे. इथं पाय बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड आहे इथं. त्यानंतर याच्यानंतर हा इथं पाय बॉन्ड आहे, इथं पाय बॉन्ड आहे, इथं पाय बॉन्ड आहे, इथं पाय बॉन्ड आहे. म्हणजे सर्व बाजूला हा अल्फा कार्बन आहे, हा कार्बन अल्फा आहे ज्याच्यावर अटॅक करायचा आहे न्यूक्लिओफाईलचा. न्यूक्लिओफाईल बॅकसाईड अटॅक करू शकत नाही ड्यू टू पाय इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ बेंझिन रिंग. बेंझिन रिंगचा पाय इलेक्ट्रॉन क्लाउड इथं खूप मोठा इलेक्ट्रॉन क्लाउड आहे आणि जो इलेक्ट्रॉन क्लाउड अपकमिंग न्यूक्लिओफाईलला रिपेल करेल, अपकमिंग न्यूक्लिओफाईलला रिपेल करेल. मग त्याने जर याला रिपेल केलं तर इथं बॅकसाईड अटॅक पॉसिबलच नाही. नो बॅकसाईड अटॅक पॉसिबल, नो बॅकसाईड अटॅक. देअरफॉर नो SN2. म्हणून SN2 रिॲक्शन होणार नाही. बरं, SN1 होणार नाही, SN2 होणार नाही. इथे SN1 होणार नाही, SN2 होणार नाही. इथे SN1 SN2 दोघं होऊ शकतात. इथं अलील सबस्ट्रेटमध्ये जनरली SN1 फेवर, SN2 सुद्धा होऊ शकते, अलीलमध्ये SN2 सुद्धा होऊ शकेल, पण टेंडन्सी कमी असेल कारण स्टेबल कार्बोकॅटायन तयार होतो, SN1 ची टेंडन्सी जास्त आहे. मग हे झाले सबस्ट्रेट, हे सर्व झालेत सबस्ट्रेट मॉलिक्युल. याच्या व्यतिरिक्त काही सबस्ट्रेट असतात जसं तुम्हाला ब्रिज हेड कार्बन म्हणून असतात, असं बायसायक्लिक कंपाऊंड असतात. हे बायसायक्लिक कंपाऊंड अशा पद्धतीचे, इथं हा जो बॉन्ड आहे हा ओव्हरलॅपिंग बॉन्ड आहे, इथं ओव्हरलॅपिंग आहे, इथं हॅलोजन लागलेला असतो. आता इथं जर हॅलोजन लागलेला असेल तर हा टर्शरी कार्बन आहे, पण या टर्शरी कार्बन याच्यावर SN1 होत नाही, याच्यावर SN2 होत नाही. SN1 का होत नाही? कारण इथं नॉन प्लेनर कार्बोकॅटायन तयार होतो. नॉन प्लेनर कार्बोकॅटायन कसा असला पाहिजे? प्लेनर असला पाहिजे, पण इथं नॉन प्लेनर तयार होतो. मग नॉन प्लेनर कार्बोकॅटायनला स्टॅबिलिटी नसते, म्हणून इथे SN1 होत नाही. अच्छा, SN2 का होत नाही? इथं केज लाईक स्ट्रक्चर, हे बल्की स्ट्रक्चर आहे केज लाईक, इथून बॅकसाईड अटॅक करणं पॉसिबल नाही कारण सर्व ॲटमचं इथं केज तयार झालं, पिंजऱ्यासारखं तयार झालं, इथून बॅकसाईडने अटॅक होणं शक्य नाही, म्हणून याच्यावर SN1 होत नाही, SN2 सुद्धा होत नाही. पण हा सबस्ट्रेट जनरली JEEच्या विद्यार्थ्यांनाच कामाचा आहे, बाकीचं नॉर्मल विद्यार्थ्यांना बोर्ड, CET, नीट सर्व विद्यार्थी इथपर्यंत सफिशियंट आहे. हे फक्त JEE ॲडव्हान्ससाठी आहे. ठीक आहे, इथं समजून घ्या, नॉन प्लेनर कार्बोकॅटायन तयार होतो आणि म्हणून त्याला अनस्टॅबिलिटी असते, म्हणून SN1 होत नाही. बॅकसाईड अटॅक प्रोहिबिट होतो कारण केज लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, मग हे झालं पहिला पॅरामीटर, इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट, SN1 आणि SN2 ची रिॲक्ट फॅक्टर्स अफेक्टिंग. नेक्स्ट बघूया. टू नंबर, इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल. इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल कसा असला पाहिजे? रिॲक्शनमध्ये जो न्यूक्लियोफाइल आहे तो कसा असला पाहिजे? त्याच्यामुळे SN1 SN2 वर काही परिणाम होतो का? नक्कीच होतो. SN1 SN2 वर परिणाम त्याच्यामुळे होतो. वीक न्यूक्लियोफाइल फेवर्स SN1 mechanism. Weak nucleophile favors SN1 because it does not involve in RDS, rate determining step, जी की स्लोएस्ट स्टेप असते मेकॅनिझमची, त्यामध्ये न्यूक्लियोफाइल पार्टिसिपेट करत नाही. आणि जी सेकंड स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायनवर अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल जो होतो, त्यामध्ये कार्बोकॅटायन ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियोफाइल निगेटिव्हली चार्ज असतो,
नॉर्मल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये असतं, त्यामुळे न्यूक्लियोफाईल स्ट्रॉंगर असो का वीकर असो फरक पडत नाही. जनरली तो वीकर असला तर SN1 रिॲक्शन फेवर केली जाते. बट इफ न्यूक्लियोफाईल इज स्ट्रॉंगर इनफ देन इट इज एबल टू अटॅक ऑन अल्फा कार्बन फ्रॉम बॅकसाईड. कारण SN2 मेकॅनिझममध्ये न्यूक्लियोफाईल हा स्ट्रॉंगर असला पाहिजे, कारण तो अटॅकिंग स्पेसिस आहे, तो स्ट्रॉंगर असला पाहिजे आणि तो RDSमध्ये पार्टिसिपेट करतो. SN2 मेकॅनिझमच्या रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये न्यूक्लियोफाईल पार्टिसिपेट करतो आणि म्हणून तो स्ट्रॉंगर असला पाहिजे. स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाईल favors SN2. Weak nucleophile favors SN1, strong nucleophile favors SN2. Now third important factor, effect of सॉल्वंटचा सुद्धा पॅरामीटर खूप महत्त्वाचा आहे. सॉल्वंट सुद्धा अफेक्ट करतो SN1 SN2 रिॲक्टिव्हिटीला. पर्टिक्युलरली जेव्हा कन्फ्युजन असेल की SN1ही होऊ शकतं SN2ही होऊ शकते, मग नेमकं कुठलं परफॉर्म करायचं, तेव्हा सॉल्वंट सुद्धा मदत करतो. पोलार प्रोटिक सॉल्वंट फेवर्स SN1 रिॲक्शन. पोलार प्रोटिक सॉल्वंट like H2O favors SN1 reaction. Now how it favors SN1 reaction? You know that in SN1 reaction the formation of stable carbocation is RDS. म्हणजे कार्बोकटायन तयार होणं हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि जो कार्बोकटायन तयार होतो त्याला स्टेबल करणं हा सुद्धा महत्त्वाचा पॅरामीटर आहे. मग त्या कार्बोकटायनला स्टेबलाइज करण्यासाठी सॉल्वेशन इफेक्ट कामात येतो. सॉल्वेशन इफेक्ट, ज्याला आयन डायपोल इंटरॅक्शन पण म्हणू शकतात तुम्ही. आयन डायपोल इंटरॅक्शन तुम्ही 11th मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टरमध्ये शिकलाय. आयन डायपोल इंटरॅक्शन, त्या इंटरॅक्शनमुळे सॉल्वेशन इफेक्ट त्या कार्बोकटायनला स्टॅबिलाइज करतो आणि मोर स्टेबल कार्बोकटायन तयार झाल्यामुळे SN1 रिॲक्शन फेवर केली जाते. पण जर SN2 फेवर व्हायची असेल तर तुम्हाला अप्रोटिक सॉल्वंट लागतात. कसे सॉल्वंट लागतात? अप्रोटिक सॉल्वंट. पोलार अप्रोटिक सॉल्वंट्स like DMF, DMSO, dimethyl formamide, dimethyl sulfoxide favors SN2 reaction. This favors SN2 reaction mechanism. हे SN2 reaction mechanism ला फेवर करतात. Now next parameter number 4, effect of living group. लिव्हिंग ग्रुपचा पण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जेवढ्या लवकर C'(X) बॉन्ड ब्रेक होईल, तेवढ्या लवकर रिॲक्शन प्रोग्रेस करेल. मग C'(X) बॉन्ड कशावर डिपेंड करेल की X जो ग्रुप आहे, जो निघून जाणारा ग्रुप आहे, जो रिॲक्शनमधून निघून जाईल, तो वीक असला पाहिजे. तो बेस्ट लिव्हिंग ग्रुप, तो बॉन्ड वीक असला पाहिजे आणि तो लिव्हिंग ग्रुप बेस्ट असला पाहिजे. बेस्ट लिव्हिंग ग्रुप असला पाहिजे. आणि आयोडीन इज बेस्ट लिव्हिंग ग्रुप. आयोडीन इज बेस्ट लिव्हिंग ग्रुप. त्याच्यापेक्षाही चांगले लिव्हिंग ग्रुप आहे टॉसिलेट ग्रुप आहे, जो त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे. पण आपल्या सिलेबसमध्ये बोर्डमध्ये टॉसिलेट ग्रुप मेन्शन होत नाही. मग आता समजा असं असेल की RF, देन RBr, नॉट BR, RCl, RBr आणि RI, यापैकी कुठल्या मॉलिक्यूलवर लवकरात लवकर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल. तर याच्यावरती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन SN1 अँड SN2 रेट इन्क्रीजेस. SN1 SN2 रेट इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. RF पेक्षा RCl ची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, RCl पेक्षा RBr ची जास्त आहे आणि RBr पेक्षा RI ची जास्त आहे. आयोडीन हा बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे. बेस्ट लिव्हिंग ग्रुप, लवकर निघून जाणारा ग्रुप, रणछोडदार असेल तो, पटकन निघून जातो आणि तो जितक्या लवकर निघून जाईल तितक्या लवकर दुसरा न्यूक्लियोफाईल अटॅक करेल किंवा इंटर करणार. जितक्या लवकर हा निघून जाईल तितक्या लवकर नवीन न्यूक्लियोफाईल काय करेल? इंटर करेल. दीज आर ऑल दी सबस्ट्रेट्स
सॉरी these are all the factors affecting SN1 and SN2 रिॲक्टिव्हिटी. हे सर्व फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे SN1 किंवा SN2 ची रिॲक्टिव्हिटी बदलत जाते. मग कोणत्या रिॲक्शन आहेत नेमक्या ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स म्हणून कन्सिडर केल्या जातात? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. मग भरपूर रिॲक्शन्स आहेत. ॲक्च्युली हे चॅप्टर बेस चॅप्टर आहे सर्व ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या इतर चॅप्टरशी, कारण या चॅप्टरमधनं तुम्हाला खूप सारे अदर प्रॉडक्ट मिळतात, अदर चॅप्टरचे रॉ मटेरियल तयार होतात. तुम्हाला इथं इथर तयार होईल, तुम्हाला इथून अल्डिहाइड इथून तुम्हाला ॲसिड तयार होऊ शकतं, इस्टर तयार होऊ शकतं, असे खूप सारे ग्रुप तुम्हाला इथं तयार होऊन मिळतील. बघूया वन बाय वन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. नाव एक्झाम्पल्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण शिकलोय, त्याचं मेकॅनिझम बघितलं, आता त्याचे एक्झाम्पल्स बघूया. सिम्पली वेन आर एक्स हे पहिलं एक्झाम्पल आहे. सपोज वेन आर एक्स रिॲक्ट्स विथ aqueous KOH oblique NaOH when we hit this mixture this will give you ROH alcohol we get. आपल्याला मिळणार अल्कोहोल. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे सिंपल सी, अल्कोहोल मिळणार आपल्याला. नाउ सेकंड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन RX अल्किल हलाइड. तुम्ही आर ग्रुप कुठलाही घेऊ शकतात, मिथाईल, इथाईल, प्रपाईल, आयसोप्रपाईल कुठलाही ग्रुप घेऊ शकतात. हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन कुठलाही घेऊ शकतात. जनरली क्लोरीन ब्रोमीनचे रिॲक्शन जास्त स्टडी केले जातं. प्लस रिएजंट यामध्ये जर ही रिॲक्शन अल्कोहोलिक अमोनियासोबत केलीत, अमोनिया अल्कोहोलिक, इफ वी हिट दिस मिक्सचर, आपल्याला मिक्सचरला हिट करायचं असेल आणि अमोनिया एक्सेसमध्ये वापरला असेल, वापरलेला असेल, then we get RNH2. अमोनिया एक्सेसमध्ये वापरलेला असेल तर आपल्याला मिळेल RNH2. हा प्रायमरी अमाइन आहे. दिस इज अल्कोहोल. हियर वी गेट प्रायमरी अमाइन. बट इफ यू यूज RX इन एक्सेस अमाउंट, याला अमोनोलिसिस म्हणतात. ही जी रिॲक्शन आहे याला अमोनोलिसिस असं म्हटलं जातं. अमोनोलिसिस. याला जर इथं असं झालं RX तुम्ही जर एक्सेसमध्ये वापरलात, RX एक्सेसमध्ये वापरलात आणि अमोनिया लिमिटेड क्वांटिटीमध्ये वापरलात आणि याला हीट केलं, अल्कोहोलिक अमोनिया वापरलात लिमिटेड क्वांटिटीमध्ये, याला हीट केलं तर आपल्याला काय मिळेल? वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ॲज वेल ॲज क्वाटर्नरी अमाइन्स. वी गेट RNH2 प्लस R2NH plus R3N plus R4N plus and X minus. We get a mixture of amines, primary amine, secondary amine, tertiary amine, quaternary amine. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी अमाइन असे पूर्ण चारही टाईपचे अमाइन्सचं मिक्सचर आपल्याला मिळेल जर अल्किल हाइड एक्सेसमध्ये वापरलेला असेल तर. मग मॅक्सिमम अल्किल ग्रुप इथं अटॅच होतील, पण आपल्याला एक्सेसमध्ये काय वापरायचं आहे? अमोनिया एक्सेसमध्ये वापरायचं, जेणेकरून आपल्याला फक्त प्रायमरी अमाइन मिळेल. क्लिअर? ओके. नेक्स्ट थर्ड रिॲक्शन. व्हेन अल्किल हाइड रिॲक्ट्स विथ जनरली 1 डिग्री. इथं हा जो सबस्ट्रेट आहे 1 डिग्री ओनली. जनरली कसं असला पाहिजे? 1 डिग्री असला पाहिजे. व्हेन 1 डिग्री अल्किल हाइड रिॲक्ट्स विथ NaOR, सोडियम अल्कॉक्साइड. Sodium alkoxide when we hit this mixture, sodium alkoxide when we hit this mixture, this will give you ROR. R इथं R dash म्हणूया आपण, O R dash, ether. We get ether plus NaX बाहेर निघून जाईल. NaX निघून गेलेला असेल. नंबर 4 रिॲक्शन. इफ अल्किल हाइड रिॲक्ट्स विथ KCN, पोटॅशियम सायनाइड, अल्कोहोलिक कंडिशनमध्ये, अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. व्हेन वी हिट दिस मिक्सचर, हियर दिस रिॲक्शन अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन टाइप ऑफ रिॲक्शन टू गिव अल्किल सायनाइड, RCN, अल्किल सायनाइड प्लस KX, पोटॅशियम हलाइड, अल्किल सायनाइड. ठीक आहे. नंबर 5
when Rx alkylate heated with silver cyanide AgCN alcoholic. Now please remember here AgCN is a covalent molecule while KCN is an ionic molecule. KCN ionic है and AgCN covalent है. Due to covalent nature of Ag dash cyanide bond, silver dash carbon bond, silver carbon bond हा covalent आहे आणि बॉन्ड कोव्हॅलंट असल्यामुळे तुम्हाला पोलार रिॲक्शन नाही मिळणार. म्हणून इथे रिॲक्शन पोलार होण्यासाठी कार्बन थ्रू अटॅक न होता नायट्रोजन थ्रू अटॅक होतो, कारण कार्बनपेक्षा नायट्रोजन मोर न्यूक्लियोफिलिक आहे. when there is a silver in cyanide group, then nitrogen is more nucleophilic than that of the carbon. जर सिल्वर असेल तर नायट्रोजन मोर न्यूक्लियोफिलिक आहे, तो अटॅक करेल. मग त्याने अटॅक केला तुम्हाला ग्रुप मिळेल RNC प्लस AgX precipitate. This is cyanide. This is cyanide group, alkyl cyanide, and this is alkyl isocyanide. You will get isocyanide, also known as carbylamine. त्याला कार्बिलामाइन पण म्हणतात. Number 6 reaction when Rx reacts with potassium nitrite KON double bond O, potassium nitrite, KNO2 actually, KNO2 potassium nitrite. Then here potassium and oxygen bond is a more polar. हा बॉन्ड पोलार आहे आणि ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो आणि हा ऑक्सिजन इथं अटॅक करेल R ग्रुपवरती आणि यू विल गेट अल्किल नाइट्राइट. अल्किल नाइट्राइट प्लस KX. अल्किल नाइट्राइट प्लस KX. Number 7, when alkyl halide reacts with silver nitrite AgO and double bond O, silver nitrite, and if hit this mixture, in this particular case we know that in presence of silver nitrogen is more nucleophilic than oxygen also. या ऑक्सिजन पेक्षा नायट्रोजन मोर न्यूक्लियोफिलिक and therefore attack takes place through nitrogen atom. मग नायट्रोजन R वर अटॅक करेल आणि तुम्हाला ग्रुप मिळेल RN डबल बॉन्ड O and O. कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. दिस इज कोऑर्डिनेट बॉन्ड. इथे याच्यावर ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असेल, नायट्रोजनवर प्लस चार्ज असेल, पण कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवल्यामुळे चार्जेस दाखवण्याची आवश्यकता नाही. आपल्याला मिळेल AgX प्रेसिपिटेट. दिस कंपाउंड इज नोन ॲज नायट्रो अल्केन. याला नायट्रो अल्केन म्हणणार आपण. नायट्रो अल्केन. बघा तुम्ही अल्कोहोल तयार केलं, अमाइन तयार केलं, मिक्सचर ऑफ अमाइन्स तयार केलं, इथर तयार केलं, सायनाइड तयार केलं, आयसोसायनाइड तयार केलं, अल्किल नाइट्राइट तयार केलं, नायट्रो अल्केन सुद्धा तयार केलं. नाव इस्टर. नंबर 8, व्हेन अल्किल हालाइड रिॲक्ट्स विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. दिस इज सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. Silver salt of carboxylic acid when heated with Rx alkyl halide, they undergo nucleophilic substitution type of reaction with AgX precipitation. AgX precipitation, AgX निघून जाईल, R इथं अटॅच होईल, you will get R O double O C double bond O dash R dash. This is ester. हा मॉलिक्यूल आपल्याला मिळेल ester. इथं ईस्टर मॉलिक्यूल मिळाला आपल्याला. दीज आर ऑल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. या सर्व एक्झाम्पल्स आहेत. फॉर्मेशन ऑफ अमोनिया, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ अमाइन्स, फॉर्मेशन ऑफ इथर, सायनाइड, फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड, फॉर्मेशन ऑफ नाइट्राइट, फॉर्मेशन ऑफ नाइट्रो अल्केन अँड फॉर्मेशन ऑफ ईस्टर. दीज आर ऑल रिॲक्शन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. ह्या सर्वच्या सर्व रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत, लक्षात घ्या. ऑल दीज रिॲक्शन्स आर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. ही जी रिॲक्शन इथे लिहिली आपण, ही रिॲक्शनमध्ये Rx हा जनरली प्रायमरी असला पाहिजे. सेकंडरी किंवा टर्शरी असला तर या सबस्ट्रेटसोबत सबस्टिट्यूशन व्हायच्याऐवजी इलिमिनेशन होतं. इथं प्रायमरी असेल तरच ही रिॲक्शन होईल. सेकंडरी आणि टर्शरी केसमध्ये जनरली सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्याऐवजी इलिमिनेशन रिॲक्शन फेवर होते. ठीक आहे. मग हे झालं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. All these are nucleophilic substitution reactions.
ऑफ अल्किल लाईट. मग त्यानंतर पुढच्या रिॲक्शन इलिमिनेशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन संपल्यात, मग पुढच्या रिॲक्शन कुठल्या? इलिमिनेशन. इलिमिनेशन ऑफ अल्किल लाईट. इलिमिनेशन रिॲक्शन्स फ्रॉम अल्किल लाईट. Elimination reactions. Now, how elimination reactions takes place? Which type of elimination reactions takes place on alkyl light? Generally, dehydrohalogenation type of reactions are takes place. Dehydrohalogenation. Dehydrohalogenation type of reactions are taking place on alkyl light. Now, suppose this is structure present. Here it is hydrogen and here it is halogen. वरती हायड्रोजन आहे, खाली हॅलोजन आहे. खाली हायड्रोजन वरती हॅलोजन असलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. Now here when we treat this molecule, substrate molecule with alcoholic KOH or NaOH, इथं aqueous KOH आहे, इथं substitution reaction aqueous KOH, there is alcoholic KOH. अल्कोहलिक KOH और अल्कोहलिक NaOH और अल्कोहलिक KNH2 और अल्कोहलिक NaNH2. तुम्ही KOH वापरा, NaOH वापरा, KNH2 वापरा किंवा NaNH2 वापरा, पण सर्व अल्कोहलिक कंडिशनमध्ये वापरा. त्या केसमध्ये इलिमिनेशन रिॲक्शन होईल. एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन निघून जाईल. हायड्रोजन जाताना त्याची इलेक्ट्रॉन इथे देऊन जाईल, हॅलोजन इलेक्ट्रॉन घेऊन निघून जाईल. यू विल गेट C, डबल बॉन्ड C. तुम्हाला अशा पद्धतीने स्ट्रक्चर मिळेल अल्कीन. तुम्हाला स्ट्रक्चर मिळेल अल्कीन. नाउ रिॲक्शन मे फॉलो टू टाइप्स ऑफ मेकॅनिझम, E1 और E2. E1 और E2. E1 मेकॅनिझम जनरली टर्शरी सबस्ट्रेटच्या केसमध्ये होतं. जर टर्शरी असेल तर E1 मेकॅनिझम, आणि जर सेकंडरी असेल किंवा प्रायमरी असेल, प्रायमरी शक्यतोवर, तर त्या केसमध्ये E2 मेकॅनिझम. E2 मेकॅनिझम म्हणजे बॅकसाईड अटॅक. आता इथं बॅकसाईड अटॅक न्यूक्लियोफाईल नाही करत, इथं बॅकसाईड अटॅक करतो बेस. जसं SN2 मध्ये बॅकसाईड अटॅक होतो तसं इथं पण बॅकसाईड अटॅक होतो E2 मध्ये. पण SN2 मध्ये न्यूक्लियोफाईलचा बॅकसाईड अटॅक असतो, E2 मध्ये बेसचा बॅकसाईड अटॅक असतो. व्हॉट डिफरन्स बिटवीन न्यूक्लियोफाईल अँड बेस? बोथ आर इलेक्ट्रॉन रिच. बोथ आर इलेक्ट्रॉन रिच. बोथ हॅव कॅपॅसिटी टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. मग फरक काय? न्यूक्लियोफाईल हा जनरली हायड्रोजन सोडून इतर ॲटमवरती अटॅक करतो, आणि बेस हा फक्त हायड्रोजनवर अटॅक करतो. लक्षात घ्या. असा न्यूक्लियोफाईल जो प्रोटॉनवर अटॅक करेल, जो प्रोटॉनला इलेक्ट्रॉन पेअर देईल, त्याला बेस म्हणतात. बाकी अदरवाईज सर्व बाकीचींना न्यूक्लियोफाईल म्हणतात. दॅट मीन्स ऑल लॉरी ब्रॉन्स्टेड बेसेस आर न्यूक्लियोफाइल्स असं म्हणता येईल. बट नॉट ऑल न्यूक्लियोफाइल्स आर बेसेस. सर्वच्या सर्व न्यूक्लियोफाईल बेसेस नाही आहेत, पण बेसेस ह्या न्यूक्लियोफाइल्स आहेत. ठीक आहे. मग हे रिॲक्शन आहे. मग आता अल्किन कसा मिळेल? इथे एक रूल लागतो. रूलचं नाव आहे सेटझेफ रूल. सेटझेफ्स रूल ही रिॲक्शन आपण 11 मध्ये शिकलोय. ही अल्किन प्रिपरेशन मेथड आहे. वन ऑफ द प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किन फ्रॉम क्लास 11. सेटझेफ रूल पण तिथे शिकलात तुम्ही. इन dehydrohalogenation reaction or dehydration reaction, beta hydrogen always removed from that carbon atom which having less number of hydrogen atom to give more substituted alkene as a major product. पण थोडक्यात काय इथं more substituted alkene as a major product. More substituted alkene as a major product. मोर सबस्टिट्यूट अल्किन ॲज अ मेजर प्रोडक्ट. म्हणजे या केसमध्ये मोर सबस्टिट्यूट म्हणजे काय की कार्बन कार्बन डबल बॉन्डेडला मॅक्सिमम R ग्रुप लागले पाहिजेत. मॅक्सिमम R ग्रुप लागलेले असले पाहिजेत. मग स्टॅबिलिटी कोणता अल्किन सर्वात जास्त स्टेबल आहे? असा अल्किन सर्वात जास्त स्टेबल आहे ज्याला 4 R ग्रुप लागले, 4 R ग्रुप लागलेले आहेत. असा सर्वात जास्त स्टेबल 4 R लागलेला ग्रुप सर्वात जास्त स्टेबल असतो. दिस इज मोर स्टेबल दॅन 3 R. 3 अल्किल ग्रुप लागलेला
पेक्षा 4 अल्किल ग्रुप लागलेला स्टेबल आहे. याच्यापेक्षा जास्त स्टेबल असतो 2 अल्किल ग्रुप लागलेला. पण ट्रान्स हा स्टेबल असतो पुन्हा 2 अल्किल ग्रुप लागलेल्यापेक्षा, पण सिस हा पण मोर स्टेबल असतो 1 अल्किल ग्रुप पेक्षा. दिस इज ऑल्सो मोर स्टेबल दॅन 1 अल्किल ग्रुप. हा मोर स्टेबल आहे यापेक्षा. दिस इज मोर स्टेबल दॅन CH2. सर्वात कमी स्टेबल असलेला जो अल्किन आहे तो CH2 आहे, आणि सर्वात जास्त स्टेबल असलेला जो अल्किन आहे तो हायली सबस्टिट्यूटेड अल्किन आहे, जो सर्वात जास्त स्टेबल आहे. इथं का स्टेबल आहे हा, तर हायपर कॉन्जुगेशन इफेक्टमुळे स्टेबल आहे. हायपर कॉन्जुगेशन इफेक्टमुळे हा सर्वात जास्त स्टेबल असतो. म्हणजे प्रॉडक्ट जोही मिळेल तुम्हाला, जर एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळत असतील तर त्यापैकी असा प्रॉडक्ट सर्वात जास्त स्टेबल असेल जो हायली सबस्टिट्यूटेड असेल. ठीक आहे. मग आपण विचार करूया, सपोज असा एक कंपाऊंड आहे CH3CH, इथं Cl लागला आहे, CH2 अँड CH3. वेन वी हिट दिस with alcoholic KOH, when we hit this with alcoholic KOH, dehydrohalogenation occurs. डिहायड्रोहॅलोजिनेशन मध्ये काय होईल, हा जो क्लोरीन आहे हा इथून निघून जाईल आणि त्याच्या शेजारच्या कार्बनचा, हा अल्फा कार्बन आहे, शेजारचा कार्बन बीटा कार्बन, हा पण कार्बन बीटा कार्बन, 2 बीटा आहे. मग कोणत्या बीटाकडून हायड्रोजन निघून जातील, दोघांकडनं निघून जाऊ शकतात, लेफ्टकडनंही राईटकडनंही. दोघं पॉसिबल प्रॉडक्ट आहेत. ड्रॉ करूया पॉसिबल प्रॉडक्ट. हा पहिला पॉसिबल प्रॉडक्ट कसा असेल, जर इथून निघून गेला हायड्रोजन तर इथे डबल बॉन्ड मिळेल तुम्हाला, CH2 डबल बॉन्ड CH2 अँड CH3, प्लस जर सेकंड केसमध्ये मिळालं तर CH3CH अँड CH3. इथं तुम्हाला But1 ENE मिळाला आहे, इथं But2 ENE, But2 ENE हा प्रॉडक्ट मिळाला आहे. या दोघं प्रॉडक्टमध्ये But2 ENE मोर स्टेबल आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 2 अल्किल ग्रुप. याला 2 अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे, R ग्रुप, याला एकच R ग्रुप प्रेझेंट आहे. दॅट मीन्स But2 ENE इज मोर सबस्टिट्यूटेड. दिस इज मोर सबस्टिट्यूटेड. But2 ENE इज मोर सबस्टिट्यूटेड. हा मोर सबस्टिट्यूटेड आहे, आणि जो मोर सबस्टिट्यूट आहे तो मेजर प्रॉडक्ट आहे. हा मेजर प्रॉडक्ट आहे. हा मेजर प्रॉडक्ट आहे. हे झालं इलिमिनेशन रिॲक्शन्स. दिस इज ऑल अबाउट इलिमिनेशन रिॲक्शन्स ऑफ अल्किल हाइड. नाउ रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. रिॲक्शन ऑफ अल्किल हाइड विथ ॲक्टिव्ह मेटल्स. ॲक्टिव्ह मेटल सोबत सुद्धा रिॲक्शन होते. Now, first, when alkyl halide reacts with magnesium in presence of dry ether, whenever alkyl halide reacts with active metal, the reaction takes place in presence of dry ether. Dry ether here acts as a solvent. Dry ether काय म्हणून काम करतोय, सॉल्व्हंट म्हणून काम करतोय, कॅटलिस्ट म्हणून नाही. लक्षात घ्या, it is a solvent here. Now what happen in this case? When alkyl halide reacts with magnesium metal in presence of dry ether, the magnesium metal sandwich between R and X group, alkyl and halogen group, to form alkyl magnesium halide. This is alkyl magnesium halide. And what is this alkyl magnesium halide? It is popularly known as Grignard reagent. This is popularly known as Grignard reagent. This is very famous reagent. Grignard reagent is very famous reagent used to obtain alcohols, different types of alcohol from
aldehydes, from ketones, from acid, from esters, from amides, फ्रॉम अनहायड्राइड्स, अशा मॅक्सिमम डिफरंट टाईपचे ऑक्सिजन कंटेनिंग जेवढे मॉलिक्युल्स आहेत ऑर्गॅनिक मॉलिक्युल त्यांच्यापासून अल्कोहोल तयार करण्यासाठी हा वापरला जातो. नायट्रोजन कंटेनिंग जेवढे मॉलिक्युल आहेत त्यांच्यापासून हा अल्कोहोल तयार करण्यासाठी वापरला जातो. सायनाइड, आयसोसायनाइड यांच्यापासून सुद्धा अल्कोहोल तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हा ग्रिग्नार्ड रिएजंट व्हेरी इम्पॉर्टंट रिएजंट. इथं तुम्ही आर कुठलाही घेऊ शकतात. आर हा अरिल ग्रुप सुद्धा असू शकतो. इथं आर हा अरिल ग्रुप सुद्धा असू शकतो. दॅट मीन्स when chlorobenzene reacts with magnesium metal in presence of dry ether, this will give phenyl magnesium chloride. If you consider here ethyl bromide, when this reacts with magnesium metal in presence of dry ether, this will give ethyl magnesium bromide असा कंपाऊंड तुम्हाला मिळेल. मग तुम्ही आर घेऊ शकता. इथं AR म्हणजे अरिल ग्रुप सुद्धा घेऊ शकता. कुठलाही ग्रुप घ्या, तुम्हाला एक सुटेबल ग्रिग्नार्ड रिएजंट मिळेल. पण कुठल्याही ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये आरची व्हॅल्यू ही कधीच हायड्रोजन नसेल. आर म्हणजे कधीच हायड्रोजन नसेल. आर ॲटलिस्ट कंटेन 1 कार्बन ॲटम. दिस आर ग्रुप ॲटलिस्ट कंटेन 1 कार्बन ॲटम. रिमेंबर दिस थिंग. नाउ सेकंड रिएक्शन, व्हेरी फेमस रिएक्शन, when alkyl halide, actually two molecules of alkyl halide reacts with sodium metal in presence of dry ether. This will give you R-R plus twice NaX. This is higher alkane containing even number of carbon atoms. This popular reaction is known as वुड्स सिंथेसिस. या रिॲक्शनला म्हटलं जातं वुड्स सिंथेसिस. तुम्ही 11th मध्ये शिकला ही रिॲक्शन. तुम्ही 11th मध्ये अल्केन चॅप्टरमध्ये ही रिॲक्शन शिकलाय, वुड्स सिंथेसिस. नाउ थर्ड, when two molecules of RX reacts with Zn, झिंक मेटल. इथं ट्वाइस Na लागतील. इथं झिंक मेटल. दिस विल गिव्ह यू RR प्लस ZnX2. दिस रिॲक्शन इज पॉप्युलरली नोन एज फ्रँकलँड रिॲक्शन, ज्याला फ्रँकलँड रिॲक्शन म्हणतात, झिंक मेटल सोबत. फोर्थ, when alkyl halide reacts with ZnCu couple in presence of alcohol, this alkyl halide undergo reduction type of reaction. ZnCu couple सोबत रिॲक्शन केली, इथं 2 nascent हायड्रोजन पण रिॲक्ट होतात. 2 nascent हायड्रोजन पण सुद्धा याच्यात रिॲक्ट केले जातात. आता ते ॲरोवरती रिएजंट लिहिल्यामुळे ते इथं कन्सिडर केलेले असतात. बरं, RH when reacts with 2 nascent hydrogen, this will give you alkane RH plus HX. तुम्हाला अल्केन मिळेल. बघा, इथे अल्केन मिळाला, इथे अल्केन मिळाला, इथे अल्केन मिळाला. फक्त या दोघं रिॲक्शनमध्ये हायर अल्केन मिळाला. इथं रिॲक्शनमध्ये तुम्हाला नॉर्मल जेवढ्या कार्बनचा अल्किल हलाइड आहे तेवढ्याच कार्बनचा अल्केन मिळाला. नाउ नेक्स्ट रिॲक्शन विथ अरिल हलाइड्स. व्हेन अल्किल हलाइड reacts with sodium metal in presence of aryl halide in presence of dry ether. Now this will give you aromatic hydrocarbons. अल्किल अरेन. तुम्हाला कुठला मिळेल? अल्किल अरेन मिळेल. अल्किल अरीन प्लस ट्वाइस NaX. Now this reaction is known as Woods-Fittig reaction. यह रिएक्शन नाव काय? Woods-Fittig reaction. Sorry, numbers example. Suppose याचंच 5 members. Suppose तुम्ही CH3 इथं Br when reacts with twice Na and bromobenzene. Suppose ब्रोमोबेन्झीन अशी एक असा एक मॉलिक्यूल आहे, ब्रोमोबेन्झीन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ether. Now what happened here? These bromine
This bromine removes outside, so with sodium atom, and methyl group attaches to benzene to give toluene. आपल्याला टोल्यून मिळेल प्लस बाय प्रॉडक्ट काय मिळणार ट्वाईस NaBr. बाय प्रॉडक्ट मिळणार आपल्याला ट्वाईस NaBr. हा बाय प्रॉडक्ट आहे आपला. क्लिअर. मग यामध्ये आतापर्यंत कोणाला काही कन्फ्युजन? इथं अल्किल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीज संपल्यात. इथं अल्किल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीज संपल्यात. ठीक आहे, अल्किल हलाइडच्या. नेक्स्ट सेशनमध्ये आपण अरिल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीज बघूया.